एक नासका कांदा सगळ्या कांद्याला खराब करू शकतो, ही जी म्हण आहे ती अगदी खरी आहे। आणि आज माझ्याबरोबर तसंच काहीच झालं। पावसाळा आल्यानंतर कांद्याचे भाव वाढतात आणि पावसाळ्यामध्ये ओला कांदा भेटतो आणि तो खराब होतो। त्याच्यामुळे जेव्हा उन्हाळा होता तेव्हा मी कांद्याचे 2 बॅग घेतले होते, 10-10 किलोची एक बॅग। त्यापैकी एक बॅग मी ओपन केली होती नेहमीच्या वापरासाठी आणि ती मी आपला जो कांदे साठवायचा जो 3 रकानी जो रॅक असतो त्याच्यामध्ये मी ते व्यवस्थित पॅक म्हणजे खुले करून ठेवले होते पेपर वगैरे लावून। आणि एक जी बॅग आहे ती मी तशीच ठेवली होती गॅलरीच्या बाजूला, जेणेकरून त्याला थोडीशी हवा लागेल। ॲक्च्युली माझी चूक तिथंच झाली, मला ती बॅग तशीच ठेवायला नको होती आणि मला ते ओपन करून ठेवायला पाहिजे होतं। आणि जेव्हा केव्हा आमच्या कामवाल्या मावशी फरशी पुसायला येतात तेव्हा त्यांनी मॉब वगैरे त्याला लावलं असेल, थोडंसं पाणी वगैरे त्याला लागलं आणि अशा प्रकारे खालचे जे कांदे आहेत त्याला म्हणजे ते नासले, एखादा नासका कांदा असेलच त्यात। आणि जोपर्यंत मी ह्या पोत्याला म्हणजे ज्या बॅगला ओपन करून बघितलं तोपर्यंत खूप सारे कांदे खराब झाले होते। माझ्या मागे खूप कामं असतात त्याच्यामुळे माझं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही। आज फायनली माझं त्याच्याकडे लक्ष गेलं, ओपन करून पाहिल्याच्या नंतर बघू शकता त्याच्यामध्ये आळ्या झालेल्या आहेत आणि बरीचशी कांदी वायाच गेलेली आहेत। काहीतरी इतके नासलेत, ती तुम्ही समोर आळी बघू शकता। मला इतकी भीती वाटत होती आणि इतका त्याचा उग्र वास येत होता आणि आता असं झालं होतं की आता याचा विल्हेवाट लावायचा कसा। मागच्या 2 दिवसापासून पाऊस नव्हता, त्याच्यामुळे मी विचार केला की चला याला ओपन करूया, 1-2 कांदे नासले असतील तरी चालेल पण त्याला हवेला व्यवस्थित करून ठेवूया आणि एखाद्या बास्केटमध्ये म्हणजे ज्याला खालून जाळी वगैरे आहे, हवा वगैरे येईल अशा प्रकारे बास्केटमध्ये आपण गोळा करून ठेवूया। कारण आता हे एवढे सारे आहेत 20 किलो, तर हे खूप दिवस टिकतील। पण ओपन केल्याच्या नंतर माझे जे डोळे होते ना ते हक्के बक्के झाले होते। लिटरली त्याच्यामध्ये इतके सारे कांदे नासले होते। बरं नुसते ते नासले नव्हते, त्याच्यामध्ये आळ्या झाल्या होत्या आणि आता प्रश्न होता की मी या सगळ्या कांद्यांना वेगळं कसं करायचं। बरं ते थोडेही नव्हते, 10 किलोची एक बॅग होती, तर एक बॅग मी ऑलरेडी यूज केल्यामुळे मला फक्त एक बॅग व्यवस्थित करायची होती। आणि आता ह्याच्या अगोदर मी असं काही काम केलं नव्हतं, कारण एवढे जास्त कांदे मी घेत नाही। मी शक्यतोवर पावसाळ्या अगोदर एखादी बॅग घेऊन ठेवते आणि आम्ही दोघंच असल्यामुळे आम्हाला जास्त लागत नाही। पण यावेळेस मी 2 बॅग घेतल्या, 20 किलो कांदे घेतले। सो एवढ्या कांद्याला विल्हेवाट लावायचं म्हणजे थोडंसं कठीण म्हटलं। किती जरी वास आला आणि किती जरी घाण वाटलं ना तर आज हे काम पूर्ण करायचं। 1-2-3 बास्केट घेतले, वेगवेगळ्या बास्केटमध्ये वेगवेगळे कांदे ठेवले। अगोदर तर तासभर त्याला हवेला ठेवलं, म्हटलं काही वास वगैरे असेल तर निघून जाईल आणि त्यानंतर एक एक कांदे बाजूला काढले जे चांगले होते ते। बरं आता त्याच्यात आळी असल्यामुळे मला एखाद्या कांद्याला दिसणार नाही, हाताला लागेल या भीतीपोटी जो हँड ग्लो आहे म्हणजे मी भांडे वगैरे घासते तो घालून एका हातामध्ये मी तशा प्रकारे बाजूला केले कांदे। त्याच्यामध्ये एक कांदा खालच्या बाजूने ओला होता, एक कांदा ठीक होता, म्हणजे काही कांदे बरे होते, बट जवळजवळ 2 ते 3 किलो कांदे नासलेले होते आणि त्याचा इतका घाण वास येत होता। एका टाइमला तर असं वाटलं की मी हे काच खरेदी केले असतील, 30 रुपये काय 40 रुपये किलो जरी पडले असते मला तरी चाललं असतं, बट हे काम माझं वाचलं असतं। पण कसं बसं मी त्या आळ्या वगैरे असलेले जे कांदे होते ते एका बास्केटमध्ये भरले आणि जे चांगले कांदे होते ते व्यवस्थित एका जाळीदार बास्केटमध्ये भरून घेतले, जेणेकरून त्याच्यामध्ये आता एखादा अंकुर आलेला कांदा उरणार नाही। आणि बघू शकता एक कांद्याला खरंच अंकुर आलेला आहे। आता ही जी नासकी कांदे आहेत ना हे मी आता यांना मी मातीमध्ये टाकणार आहे, जेणेकरून जी कांद्याची पात आहे ती येईल। पण ते खूप नासकलेले आहेत। मी म्हटलं चला एकदा लावून बघूया, आली चांगली कांद्याची पात तर वापरता येईल, कारण 2 किलोच्या जवळजवळ कांदे नासलेले होते। एवढे फेकून द्यायचं तर मग असं वाटू लागलं की मग कायच फायदा झाला स्वस्त कांदे घेऊन। बरं मला ते स्वस्तही पडले नाही। बरं आता मी जेव्हा हे कांदे व्यवस्थित करण्याच्या मूडमध्ये होते तेवढ्यातच पाऊस आला। मागच्या 2 दिवसापासून पाऊस नव्हता, चांगलं ऊन होतं आणि पावसाला नेमकं काय जाणवलं म्हणजे काय वाटलं देव जाणे, पण मी कामाला बसले की लगेचच आला। मग काय सगळे कांदे मध्ये घेतले, काही असेच इकडे तिकडे पडले होते। मी विचार केला की गॅलरीमध्ये बसल्यानंतर थोडीशी चांगली ताजी हवा आहे, हवेला कांदे जरा सुकले जातील। घरात न बसता मी गॅलरीत बसले, बट पाऊस आला। फटाफट कांदे मध्ये घेतले आणि आज खूप सारे कपडे पण धुतले होते आणि फटाफट कपडे मध्ये घेतले आणि माझ्या इवाने सुद्धा माझी खूप हेल्प केली। माझं पिल्लू छोटंसंच आहे, पण पाऊस वगैरे आला ना मला आवाज देतं, जर मी ऐकलं नाही किंवा कामात असेल ना
तर स्वतःच जाऊन कपडे घेऊन येते झुल्यावरची. आमची एक गॅलरीमध्ये सायकल पण आहे आणि ती जी सायकल आहे इवाच्या डॅडींची आहे. सो ती खूप महागडी आहे, त्याच्यामुळे पाऊस येण्या अगोदरच मी त्याच्यावर शक्यतोवर काहीतरी कवर लावते. 2 दिवसापासून पाऊस नव्हता, ती वाळेल म्हणून मी कवरही काढलं. फटाफट त्याच्यावर कवर टाकलं, सगळे कपडे मध्ये टाकून आले, कांदे सुद्धा मध्ये घेतले आणि भरपूर पाऊस आला. जेव्हा नको असतो तेव्हा मात्र पाऊस बरोबर येतो. मस्त मी कामाला बसली होती, पण म्हटलं चला पाऊस जेव्हा जाईल तेव्हा मात्र बाकीची कामं करून घेऊ. ऑलमोस्ट सगळी माझी कांदे जी आहेत ती सॉर्ट केलेली आहेत मी. ती जी लाल टोपली दिसते त्याच्यात कांदे निघालेले आहेत घाण, आणि म्हटलं आता नंतर करूया. नंतर काय मी शूट केलं नाही, पण सगळे कांदे जेव्हा मी काढले ना तेव्हा मात्र माझं समाधान झालं. आणि बघू शकता 2 बास्केट भरलेले आहेत चांगल्या कांद्या. जेव्हा केव्हा तुम्ही कांदे आणाल ना तर त्याला अगोदर ओपन करा, त्याची जी बॅग आहे, आणि चांगल्या हवेच्या ठिकाणी कांदे ठेवा. साठवून ठेवायचे असतील तर ती एकच ट्रिक आहे, पॅक करून जर ठेवाल तर ते नक्की खराब होईल. जी चूक मी केली, जो कंटाळा मी केला तो तुम्ही करू नका. आणि स्वस्तात घेतला असाल तर ते स्वस्तातच पडतील याची काळजी घ्या. आणि जेव्हा मी मध्ये आले तुम्ही बघू शकता ही मांजर माझ्याकडेच बघत होती, मी खूप घाबरले. असो तर अशा प्रकारे कांदे मी वाचवून घेतलेले आहेत. 2 किलो वाया गेले. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.